मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलंच पेटलंय। 40 दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। गेल्या 7 दिवसांपासून जरांगे पाटील उपोषणावर आहेत। या दरम्यान शांततेत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय। अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक सुरू आहे। नेते मंडळींच्या घर आणि कार्यालयाची जाळपोळ केली जाते। मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले। परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरते। अशात राज ठाकरेंनी पत्र लिहून मनोज जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे। राज ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये काय म्हटलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं, प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र। इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे। त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे। ते एकदा मिळालं की ते आपली सगळी आश्वासने विसरणार अशी यांची वृत्ती आहे। त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही। अशा खोटारड्या बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही। म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे। नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे यांचे उद्योग। आपणही भाबडेपणाने त्यांना मतदान करतो। आपल्या जातीचा माणूस म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलं। एकदा नाही अनेकदा केलं, त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला। ही माणसं फार निष्ठुर आहेत। कोण गेलं, कुणाला इजा झाली या गोष्टीने ह्यांना काहीही फरक पडत नाही। त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू। गावागावातील तरुण आत्महत्या करतायत, हे फारच क्लेशदायक आहे। या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे। तसेच याचा शेवट आपल्या समाजात विद्वेष पसरण्यात मुळीच व्हायला नको। कारण एकदा काय ह्यांना टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार संपला। या महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं। तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही। आपण संस्था उभा करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार। आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार। हे थांबवलं पाहिजे। या आपल्या शहरांमध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे देखील महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहीत नसतं। भूलथापा मारणारे, तो मी नव्हेच म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे। मी या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवावं। सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे। सगळ्यांना हेही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात नियमात बसून हे आरक्षण देणार आहे। या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा। तोपर्यंत विनंती आहे की तुमचं उपोषण थांबवावं। समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी एकत्रपणे आपण काम करू। तुमच्या या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच, परंतु ह्या निगरगट्ट असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा। ही लढाई मोठी आहे, ती आपण खांद्याला खांदा लावून लढू। सगळे मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही। पत्र संपण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, उपोषण सोडा, तब्येत सांभाळा, आपल्याला अजून बरंच काम करायचे। शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। आपला राज ठाकरे। असं पत्र लिहित राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। आता राज ठाकरेंच्या या पत्रावर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।